न्यू महाराष्ट्र न्यूज आज कर्जत तालुका या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर उमरी गावचे ग्रामस्थ उपोषणासाठी बसलेले आहेत. उमरी या गावामध्ये सातत्याने सर्प आणि विषारी प्राणी सरपटणारे प्राणी निघत असल्याने त्याचे एक महत्त्वाचं कारण असं आहे की या गावामध्ये पूर्वी वर्षानुवर्ष घनदाट असे साखर बाबळीचे झाड आणि हे केकतडा आहेत, काटेरी केकतडा आहेत. त्या केकतडातून ते असे विषारी सर्प साप बाहेर येतात आणि ते लोकांना हानिकारक ठरतात. यासाठी उमरी गावचे ग्रामस्थ रस्ता चांगला मिळावा म्हणून ते उपोषणासाठी बसलेले आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत की घडल्याला काय प्रकार आहे आणि काय कंडिशन आहे ती आपण त्यांच्या ह्याच्यातून जाणून जवळ घेऊ. तुमचं अगोदर नाव सांगा, काय व्यवसाय करता ते सांगा, काय चाललंय काय होतं ते तुम्ही सांगा. काय करता उपोषणाला बसला ते कशासाठी रस्त्यासाठी बसला तर काय नेमकं तुम्हाला रस्त्याची काय अडचण आहे, काय समस्या काय येतो? आम्हाला पूर्ण गरज आहे तिथं काय कडे वाटत सारखे बाबळायचा आणि अडचणीमुळं ते किडे निघले आणि ते आमच्या बाबळाच्या जवळ त्याच्यामुळे त्यांची भीती आहे ना खरं इडली काढायची आणि ते रस्त्याची गरज आहे. आणि तिथे जुनं देवस्थान आहे 80-85 वर्षापूर्वी तर तिकडे रस्ता आम्हाला गरजेचे आहे जुन्या काळात आहे. आणि पण त्या आधी बंद खाली नाव घ्या, नाव काय? लक्ष्मण नामदेव अनभरे, रामदास नामदेव अनभरे, भरत नामदेव अनभरे. हे लोक तुम्हाला काय त्रास देतात म्हणजे त्यांच्यापासून काय ह्यांच्यामुळे ह्यांनी चक्कर काढलं ना आम्हाला पण अडचण नाही काही येत कुठं व्यवस्थित होतं आमचं. म्हणजे त्यांची सोमाली जमीन आहे का सातबाऱ्यावरली जमीन आहे का त्यांची? ते जमीन सर्वे नंबरचा भाग. तरी पुढील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. तरी काय परिस्थिती आहे ती प्रकार काय काय कंडिशन आहे? आमचा जो हा पूर्वी परंपरेचा रोड आहे तो ज्यांचा जोपासून आमच्या आजोबा पंजोबा सांगतात तोपासूनचा हा रोड आहे. परंतु आमच्या बाजूवाल्यांनी सर्वे नंबरचा रोड असून याच्यावर काटेरी झुडपं बाबळा केकताड हे लावल्यामुळे आणि ते काढत पण नाही. आम्ही फक्त त्यांना ते काढण्याचे 2 वेळा हा रोड मंजूर होणार त्यांच्यामुळे तो रोड काठी नाही काढल्यामुळे रोड परत गेलेला आहे. आता परत रोडला मंजुरी आली आहे परंतु तो न काढल्यामुळे परत न जाता आम्हाला तो रोड करून द्यावा. ते काटेरी झुडपं केकताड काढून द्यावेत. त्या केकताडामुळं आमचे लहान लहान मुलं आहेत तिथं रोज 2 दिवसाला सापडून निघतात. आमच्याकडे व्हिडिओ पण आहेत. आता 2 दिवसाचे व्हिडिओ आहेत. म्हणून येणाऱ्या दत्त मंदिराला भाविक बघतात त्यांना पण ते अडचण आहे. लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचण आहे. आणि हे मंदिर आहे हे 85 वर्षापूर्वीचं आहे. तिथं भक्तांना जाण्याचा अडवण्याचा यांना हा अधिकार नाही आहे. तरी पण ते अनमोठेपणाने नंगाटपणा करतायत आणि भाविक भक्तांना त्रास देत आहेत. याची तक्रार कोणाकडे केली? आम्ही तक्रार म्हणजे आम्ही सगळं रोड मंजूर होऊन आल्यामुळे आम्ही त्यावेळेस तक्रार केलेली नाही. आम्ही समंजसपणाने त्यांच्या गावातले सरपंच गेलते, ग्रामरोजगार सेवक गेलते, सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी सगळ्यांनी त्यांना समजून सांगितलं तरी पण त्यांनी ऐकलेलं नाही. समोरचे नागरिक कोण आहेत म्हणजे तुम्हाला त्रास देतात की ते अडथळा देतात? आता तुमच्या अपेक्षा काय आहेत? आमच्या अपेक्षा अशा आहेत प्रशासनाकडून की लक्ष्मण नामदेव अनमुले, रामदास नामदेव अनमुले, भरत नामदेव अनमुले यांच्याकडून ते
कॅपिटालवर काटेरी झुडपं काढून आम्हाला त्यांनी रस्ता कॅनलपासून ते दत्त मंदिरापर्यंत रस्ता होण्याला फक्त अडचणच ती आहे, बाकी अडचण कोणाचीच नाही. यांच्यामुळे रस्ता अडवलेला आहे. एकदा माघारी गेला. अशा प्रकारे उमरी गावामध्ये समस्या उद्भवलेली आहे. तरी त्यांच्या प्रतिक्रियेमधून आपण जाणून घेऊ काय काय बोलतात. प्रतिक्रिया द्या. हां हां आम्ही राहिलो तिथे असं प्रतिक्रिया आमच्या समोर कट करा बस. न्यू महाराष्ट्र